श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 17 मेपासून रविवारच्या दिवसापासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. या महिन्यात आपल्याला भगवान विष्णूंची होता होईल एवढी जास्तीत जास्त सेवा उपासना करायची असते. आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते. आपण ज्या देवाला किंवा देवतेला जास्त मानतो त्या देवतांची मनोभावे पूजा पाठ करायचा असतो. हा महिना बघा, म्हणजे अधिक मासाचा महिना हा सेवा उपासना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला गेला आहे. आपल्याला या सर्व सेवेसोबतच आपल्या कुलदेवतेची सुद्धा सेवा करायची आहे. लक्षात घ्या की जोपर्यंत आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत नाही तोपर्यंत आपली कोणतीही कामं होणार नाहीत. किंवा भले त्यासाठी तुम्ही कोणतेही उपासना करत असाल, व्रत करत असाल, महाराजांची सेवा करत असाल, पण तुमच्या हातून जर तुमच्या कुलदेवतेची सेवा झालीच नाही किंवा घडलीच नाही तर मग कशी तुमची कामं पूर्ण होणार किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कुलदेव किंवा कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करणारे असतात. आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असली तरच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, त्यासोबतच वैभव, ऐश्वर्य नांदत असतं. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. आणि जी पण आपली अडलेली कामं आहेत तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर कोणतं व्रत करत असाल, सेवा करत असाल, तर त्यांची कृपा आपल्याला हवी असेल तर आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा देखील आपल्यावर असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की मी इतकी महाराजांची सेवा करतो, उपाय तापाय करतो, व्रत वैकल्य करतो, उपासना करतो, पण माझी कोणतीही इच्छा किंवा ज्या कामासाठी मी ही सेवा करत आहे, उपासना करत आहे, तर त्याचं फळ मला भेटत नाही. तर त्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावरती असणं किंवा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे देखील महत्त्वाचं आहे. बऱ्याच अडचणींचं कारण आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत नाही त्यामुळे निर्माण झालेल्या असतात. तुम्ही बघा, कुलदेवतेची कोणती सेवा आहे किंवा तुमची कुलदेवता कोणती आहे, त्याची आपल्याला काय सेवा करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची दररोज नित्यपूजा जी आहे तर ती केलीच पाहिजे. नित्यपूजा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची झालीच पाहिजे. बऱ्याच घरामध्ये बायका, स्त्रिया मंगळवारचं उपवास करतात किंवा शुक्रवारचा उपवास करत असतात, व्रत करत असतात. ती पण एक कुलदेवतेची सेवाच झाली. पण फक्त मंगळवार धरून किंवा उपवास करून होत नाही. वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवतेचा कुळाचार जो आहे तर तो झालाच पाहिजे. जे आपलं शक्तिपीठ आहे, कुलदेवतेचं तीर्थ आहे किंवा ठाण आहे, तेथे जाऊन आपण तिचं दर्शन घ्यायला पाहिजे, तिची ओटी भरली पाहिजे. अधिक महिन्यात सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. पण काही अडचणींमुळे तुम्ही तिथं जाऊ शकत नाही किंवा तुम्हाला जाणं जमलं नाही तर अधिक महिन्याचा रोज बघा आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय पठण करायचे आहेत किंवा पठण केले तरी देखील त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर कितीतरी तुमच्या अडचणी यामुळे दूर होतील. नवरा बायकोचं पटत नसेल, सासू सुनेचं जमत नसेल, घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होतात, क्लेश कलह आहेत, मुलाबाळांची प्रगती होत नसेल तर ते देखील कमी होऊन जातील. या सर्व समस्यांना कारण म्हणजे तुमच्याकडून तुमच्या कुलदेवतेची योग्य पद्धतीनं सेवाच होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला अधिक महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा प्रत्येक मंगळवारी स्त्रियांनी कुलदेवतेची ही सेवा नक्की करा. केलेल्या सेवेचं 100% फलप्राप्ती होईल. तुमच्या मुलाबाळांचं कल्याण होईल. तर कोणती सेवा आहे, ती सेवा कशी करायची आहे याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही सर्व माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता पहा, म्हणजे याची तुम्हाला योग्य ती माहिती मिळून जाईल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर कोणत्याही मंगळवारी किंवा अधिक महिन्यात नित्य सेवा करा. दुर्गा सप्तशतीचं पठण करताना मांसाहार जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. आपण या अधिक महिन्यामध्ये मंगळवारच्या, शुक्रवारच्या दिवशी आपण दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, मंगळवारच्या दिवशी कुलदेवतेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल
तर त्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चनाला देवीच्या पायापासून सुरुवात करायची आहे आणि ते कुंकू मस्तकापर्यंत वाहत जायचं आहे. जर तुम्ही श्रीयंत्रावरती केलं तरीही चालेल. श्रीयंत्र असेल किंवा मूर्ती असेल, टाक असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन करू शकता. आणि पण बघा, मूर्ती फोटो असेल तर मूर्तीवर फोटोवरच कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करायचा आहे आणि म्हटल्यानंतरनं ओम नमः असं म्हणायचं आहे आणि मग हे म्हणत मूर्तीच्या पायापासून मस्तकापर्यंत आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे. तर आता बघा, कुंकुमार्चन करून झाल्यानंतरनं हे कधी काढायचं, तर ते तुम्ही कधीही काढून घेतलं तरीही चालणार आहे. हे फक्त दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही आणि न विसरता आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे. हे कुंकू तुम्ही बघा एखाद्या छोट्या डब्बीमध्ये भरून ठेवू शकता. तुमचं जे पण महत्त्वाचं काम असेल आणि त्या कामासाठी तुम्ही घराबाहेर जाणार असाल तर त्यावेळी त्यातील कुंकू तुम्ही आपल्या घरातील व्यक्तींच्या कपाळावरती त्याचा टिका किंवा टिळा हा जो आहे तर तो लावू शकता किंवा सुवासिनी महिला त्या दररोज आपल्या कपाळावरती लावू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी न चुकता देवीची ओटी भरायची आहे. मंगळवारच्या दिवशी भरा किंवा शुक्रवारच्या दिवशी भरा. बघा, साडीनं शक्य असेल तर साडीनं भरा किंवा ब्लाऊज पिसानं शक्य असेल तर ब्लाऊज पिसानं भरायचे आहे. त्यानंतरनं त्या वस्तू तुम्ही स्वतः वापरल्या तरीही चालतील किंवा मंदिरामध्ये बघा तुमच्या ग्रामदैवताचं मंदिर असेल देवीचं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन ही ओटी भरू शकता. कुळदेव किंवा कुळदेवीचा फोटो घरात आपल्या असणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यांच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर अशांनी या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेचा फोटो आपल्या देवघरामध्ये आणायचा आहे. त्या बघा, कुलदेवतेच्या सेवेमुळं मानसिक आणि शारीरिक आर्थिक संकट कमी होण्यास मदत होत असते. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी प्रत्येक स्त्रीनं दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि ज्या दिवशी तुम्ही हे पारायण किंवा पाठ करणार असाल तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही किंवा जी पण व्यक्ती हे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे तर त्या व्यक्तीनं सुद्धा हा जो मांसाहार आहे तर तो ग्रहण करायचा नाही. मांसाहार हा आपल्याला जोपर्यंत आपण हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहोत तर तोपर्यंत मांसाहार करणं आपल्या घरामध्ये वर्ज्य ठेवायचं आहे. तर असे काही नियम पाळून आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा या अधिक महिन्यामध्ये करायची आहे. अधिक महिन्यामध्ये केलेल्या कोणत्याही सेवेचं, उपायाचं किंवा उपासनेचं आपल्याला कितीतरी अधिक पटींनी फळ प्राप्त होत असतं. कारण की हा महिना फक्त वर्षातून म्हणजे बघा 3 वर्षातून एकदा येत असतो आणि या महिन्यामध्ये 33 या अंकाला विशेष असं महत्त्व आहे. या महिन्यामध्ये बघा तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा दीपदान करू शकता. मंदिरामध्ये जाऊन दीपदान करू शकता. दीपदान करण्याला या महिन्यामध्ये विशेष असं महत्त्व आहे. तर प्रत्येक स्त्रियांनी आवर्जून अशी ही कुलदेवतेची एकदम साधी सोपी सेवा या अधिक महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचे आहे. त्याचं 100% फळ हे जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माहिती आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.